आज होती नानाची हळद, मग काय राडा होणार, पोरं नाही ऐकणार. सकाळी सकाळीच मस्तपैकी तयार वगैरे झालो आणि अनिकेत आणि नाना म्हणाले, की आपल्याला मंडपचा सेटअप आणायला जायचं आहे. मग आम्ही आलो. इथं काल लग्न होतं म्हणून सगळा मंडपचा सेटअप इथंच होता. मग इथून मस्तपैकी सगळ्यात पहिले आम्ही गाद्या टाकून घेतल्या आणि नाना म्हणाले, एवढंच नाही, आपल्याला अजून लय मोठं सामान न्यायचं आहे. मग सगळं सामान मस्तपैकी ट्रॅक्टरमध्ये भरलं आणि आम्ही दोघं जण ट्रॅक्टरवर बसून निघालो घरी. हे सगळं बांबू वगैरे भरून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सगळं सेटअप खाली काढायचं होतं. मग या सगळ्यांनी मिळून सगळं सेटअप खाली काढलं, गाद्या वगैरे खाली काढून घेतल्या आणि नंतर संध्याकाळी परत आम्हाला जायचं होतं मंडपचं डेकोरेशनचं सामान आणि स्टेज आणण्यासाठी आम्ही परत त्या वावरात आलो आणि ते सेटअप घेऊन, संपूर्ण सेटअप घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर यांना ते सेटअप खाली काढायला लावलं आणि मस्तपैकी नंतर तयार वगैरे झालो. आता खरी मज्जा येणार आहे. मस्तपैकी DJ वगैरे आला आणि इथलं सेटअप पण लावून झालं होतं. मग नंतर काय आम्ही डायरेक्ट नाचायला लागलो जेवण वगैरे झाल्यानंतर. तुम्ही पण अशी हळदी साजरी केली का? मग सगळेजणच नाचायला लागले. चला तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. भेटू आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.